हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण पुन्हा भेटतोय मोठे शब्द घेऊन, बिग वर्ड्स. ओके, फॉनिक्स आपण शिकलेलोच आहोत. फॉनिक्सचे जेवढे साऊंड्स आहेत, 2 लेटरचे, 3 लेटरचे, तेवढे सगळे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आहेत. तुम्ही ते कधीही बघू शकता. त्यामुळे आता आपण गेल्या अनेक दिवसांपासून ही मोठ्या शब्दांची एक सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर आजचे शब्द बघूया. आणि आज आता मी काय करणार आहे, फक्त लेटर्स वाचणार, म्हणजे त्याचे स्पेलिंग वाचणार आणि शब्द वाचणार. ठीक आहे. त्याचं कारण असं, म्हणजे मी आता गेली 4-5 वर्ष जे शिकवते आहे, तर त्याच्यावरनं मला असं वाटतं की हळूहळू फॉनिक्सवरचं अवलंबित्व, म्हणजे फॉनिक्सचा वापर, साऊंडचा वापर कमी व्हायला पाहिजे. ती जी एक मधली पायरी आहे ती निघून जायला पाहिजे. आणि जेव्हा आपण लेटर्स वाचतो, जेव्हा शब्दांचे स्पेलिंग्स वाचतो, ते वाचता वाचताच आपल्या डोक्यात पटकन ते साऊंड तयार व्हायला पाहिजेत आणि तो शब्द पटकन वाचला जायला पाहिजे. ठीक आहे, तर अशी माझी शिकवण्याची पद्धत आहे. त्यामुळे मी त्याच पद्धतीने इथे आता हळूहळू सुरू करणार आहे. ठीक आहे, तर पटकन शब्द वाचायला सुरुवात करूयात. LIBRARY, लायब्ररी. LOST, लॉस्ट. BOOKSHSTORE, book store. Already, ALREADY. OWN, own. WANT, want. PRINT, print. SOLVE, solve. SEARCH, search. आणि HEAD, head. ठीक आहे, तर हे झाले 10 शब्द. आता पुढचे 10 शब्द बघूयात. ठीक आहे. HOWEVER, however. NEAR, near. CAREFUL, careful. BICYCLE, bicycle. PROUD, proud. ANYONE, anyone. AROUND, around. MINUT, minute. DRIVE, drive. आणि INFORMATION, इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता ह्या शब्दांमध्ये जेव्हा मी स्पेलिंग वाचते तेव्हा तुम्ही बघू शकत असाल की मी ते शब्द ब्रेक करते. बरोबर, म्हणजे काय होतं, ते शब्द ब्रेक करताना, आता समजा इन्फॉर्मेशन सारखं मोठं स्पेलिंग आहे, बरोबर, खूप मोठे, खूप जास्त लेटर्स आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आपण लेटर्स असे 2-2 लेटर्सचे एक गट करत गेलो, तर मग तेवढा वेळ पण आपल्याला मिळतो की आपण त्यावेळेला साऊंड मनामध्ये बघू शकतो. आणि असं छोटे छोटे ग्रुप्स केले त्याचे, की मग तो शब्द वाचायला, त्याचं स्पेलिंग लक्षात राहायला सुद्धा मदत होते. ठीक आहे, आता पुढचे 10 शब्द बघूया. OFFICER, ऑफिसर. WRONG, wrong. GUESS, guess. CHOICE, choice. STEAL, steal. APOLOGIZE, apologize. थोडासा कठीण आहे शब्द, कदाचित उच्चार करायला थोडासा मोठा आहे, पण प्रॅक्टिसने नक्की जमून जाईल. ठीक आहे. AGAINST, against. MISTAKE, mistake. NEVER, never. आणि SUMMER, समर. ठीक आहे, तर हे आपले 30 शब्द, अख्खेच्या अख्खे मोठे छान 3 शब्द. त्याच्यामध्ये काही सोपे शब्द पण आहेत, काही कठीण शब्द आहेत, काही लहान मोठे, खूप मोठे पण शब्द आहेत. तर हे वारंवार शक्यतो व्हिडिओ ऐका. आणि जेव्हा 1-2 वेळा ऐकून होईल, शब्द कानावर पडतील, त्याच्यानंतर हे शब्द स्वतः वाचायचा नक्की प्रयत्न करा. ठीक आहे, अभ्यासामध्ये थोडासा इंटरेस्ट घ्या. जेमतेम 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं रोज जरी केलं ना, तरी सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट समजायला, त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला खूप मदत होते. ठीक आहे, तर पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह, नवीन टॉपिकसह पुन्हा भेटू. बाय बाय.